विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत। राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र क्रमांक राज्य निवडणूक आयोग महानगरपालिका 2021 प्रभाग क्रमांक 13/5 नवीन प्रशासन भवन हुतात्मा राजगुरू चौक मादाम कामा रोड मंत्रालयासमोर मुंबई 400032 दिनांक 25 ऑगस्ट 2021। प्रति महानगरपालिका आयुक्त ब्रह्म मुंबई ठाणे उल्हासनगर भिवंडी निजामपूर पनवेल मीरा भाईंदर पिंपरी चिंचवड पुणे सोलापूर नाशिक मालेगाव परभणी नांदेड वाघाळा लातूर अमरावती अकोला नागपूर व चंद्रपूर। विषय सन 2022 मध्ये मुदती संपणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांकरिता प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याबाबत संदर्भ शासनाचा सन 2019 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 36 दिनांक 31/12/2019। महोदय, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 243 के व 243 ZA अन्वये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करणे व या निवडणुकांचे अधीक्षण संचालन व नियंत्रण करणे याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर सोपविण्यात आलेली आहे। तसेच संविधानाच्या अनुच्छेद 243 आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1959 मधील तरतुदीनुसार महानगरपालिकेची मुदत संपण्यापूर्वी तिची सार्वत्रिक निवडणूक घेणे बंधनकारक आहे। 2. सन 2022 मध्ये मुदती संपणाऱ्या महानगरपालिकांची व्यापकता विचारात घेता प्रभाग रचना वेळेवर अंतिम करणे सुकर व्हावे म्हणून प्रारूप प्रभाग रचनेची कार्यवाही सुरू करणे आवश्यक आहे। 3. शासनाने संदर्भाधीन दिनांक 31 डिसेंबर 2019 रोजी प्रसिद्ध केलेल्या महाराष्ट्र महानगरपालिका सुधारणा अधिनियम 2019 अन्वये सर्व महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागू केली आहे। त्यामुळे प्रत्येक प्रभाग हा एक सदस्याचा असेल। तसेच प्रभाग रचनेसाठी जनगणना कार्यालयाने प्रसिद्ध केलेली लोकसंख्येची अलीकडची आकडेवारी म्हणजे सन 2011 ची लोकसंख्या विचारात घ्यावयाची आहे। त्यानुसार सोबतच्या परिशिष्ट अ, ब व क मध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यात यावा। 4. नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये श्री विकास गवळी यांनी महाराष्ट्र शासनाविरुद्ध दाखल केलेल्या रिट पिटिशन सिव्हिल क्रमांक 980/2019 मध्ये माननीय न्यायालयाने दिनांक 4/3/2021 रोजी दिलेल्या निकालानुसार करावयाची कार्यवाही ही आरक्षणासंदर्भात असल्याने प्रारूप प्रभाग प्रसिद्धी व आरक्षण सोडत कार्यक्रमामध्ये त्याबाबतचे सूचना देण्यात येतील। 5. प्रभाग रचनेची तयारी सुरू करणे आवश्यक असल्याने प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याची सूचना या पत्राद्वारे देण्यात येत आहे। सोबत जोडलेल्या परिशिष्टातील कार्यवाही करावयाच्या टप्प्याचे कच्चा आराखडा करताना पालन होईल याची दक्षता घ्यावी। सोबतच्या परिशिष्टासह प्रभाग रचनेबाबत आयोगाने वेळोवेळी दिलेल्या सूचना माननीय न्यायालयाने दिलेले निर्देश आणि प्रभाग रचना नियमातील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे। 6. महानगरपालिकेच्या मागील सार्वत्रिक निवडणुकीनंतर अधिसूचनान्वये
हद्दीत झालेले बदल क्षेत्र समाविष्ट करणे अथवा वगळणे, विकासाच्या योजनामुळे झालेले भौगोलिक बदल उदाहरण नवीन रस्ते, पूल, इमारती इत्यादी विचारात घेण्यात यावे. परिशिष्ट अ खाली नमूद केल्यानुसार कार्यवाही करून प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यात यावा. 1. गृहीत धराव्याची लोकसंख्या जनगणना कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या 2011च्या जनगणनेनुसार महानगरपालिका क्षेत्राची प्रगणक गटनिहाय एकूण लोकसंख्या, अनुसूचित जातीची व अनुसूचित जमातीची लोकसंख्या व प्रगणक गटाचे नकाशे जनगणना कार्यालयाकडून उपलब्ध करून घ्यावेत. या लोकसंख्येच्या आधारावरच सदस्य संख्या व आरक्षणाची परिगणना करण्यात येईल. 2. वरील डाटावरून तयार केलेल्या KMI फाईल्स नकाशाच्या सॉफ्ट कॉपी मागील निवडणुकीच्या KMI फाईल्स तयार केलेल्या असतील तर नकाशाप्रमाणे व्यवस्थित आहेत याची खात्री करावी. KMI फाईल्स कशा तयार कराव्यात याबाबत मार्गदर्शक सूचना परिशिष्ट ब व YouTube लिंक https://youtube.b.in RxH3D RUGK पाहून त्यानुसार तयार कराव्यात. 3. कच्चा आराखडा तयार करण्यासाठी समिती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्राची संपूर्ण माहिती असलेला अधिकारी, प्रभाग रचनेशी संबंधित नेमलेला अधिकारी, नगर रचनाकार, संगणक तज्ज्ञ तसेच आवश्यकतेनुसार इतर अधिकारी यांची महानगरपालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करावी. 4. प्रगणक गटांची मांडणी महानगरपालिकेच्या गुगल अर्थ अथवा तत्सम नकाशावर जनगणनेच्या प्रगणक गटांची मांडणी करण्यात यावी. अशी मांडणी करताना महानगरपालिकेचे कोणतेही क्षेत्र सुटणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. 5. प्रभागांची संख्या ठरविणे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949च्या कलम 5 व बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888च्या कलम 5 मधील तरतुदीनुसार महानगरपालिकेची एकूण सदस्य संख्या निश्चित करावी. त्यानुसार एकूण सदस्य संख्येइतकेच प्रभाग तयार करणे आवश्यक राहील. 6. प्रभागांची सरासरी लोकसंख्या प्रभाग रचना करताना महानगरपालिकेची एकूण लोकसंख्या भागिले महानगरपालिकेची एकूण सदस्य संख्या या सूत्रानुसार प्रभागाची सरासरी लोकसंख्या निश्चित करावी. प्रभागाची लोकसंख्या त्या प्रभागाच्या सरासरी लोकसंख्येच्या 10% कमी किंवा 10% जास्त या मर्यादेत ठेवता येईल. एखाद्या अपवादात्मक परिस्थितीत प्रभागाची लोकसंख्या या किमान किंवा कमाल मर्यादेपेक्षा कमी किंवा जास्त असल्यास त्याचे कारण प्रभाग रचनेच्या प्रस्तावात नमूद करणे आवश्यक राहील. 7. प्रभाग रचनेची दिशा प्रभाग रचना सुरू करताना सर्वप्रथम उत्तर दिशेकडून सुरुवात करावी. उत्तरेकडून ईशान्य, उत्तर पूर्व, त्यानंतर पूर्व दिशेकडे येऊन पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रभाग रचना करत सरकावे व शेवट दक्षिणेत करावा. प्रभागांना क्रमांकही त्याच पद्धतीने द्यावेत. प्रभाग रचना करताना भौगोलिक सलगता राहील याची काळजी घ्यावी. 8. प्रभागाच्या सीमारेषा मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, रस्ते, फ्लायओव्हर इत्यादी नैसर्गिक मर्यादा विचारात घेऊन निश्चित करावी. कोणत्याही परिस्थितीत एका इमारतीचे, चाळीचे, घराचे विभाजन 2 प्रभागामध्ये होणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे
मोकळ्या जागासह सर्व जागा कोणत्या ना कोणत्या प्रभागात आल्याच पाहिजेत. प्रभाग रचनेच्या बाबतीत कोणासही शंका घेण्यास बाब राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. सीमेचे वर्णन करताना रस्ते, नाले, नद्या, सिटी सर्वे नंबर यांचे उल्लेख प्रामुख्याने याव्यास हवे. नऊ, प्रभाग रचना करताना लोकसंख्या व प्रभागाची भौगोलिकदृष्ट्या आटोपशीर व्याप्ती या दोन मुख्य गोष्टी असल्या तरी नागरिकांच्या सामायिक हिताकरिता खालील बाबी विचारात घ्याव्यात. प्रभागातील वस्त्यांचे शक्यतोवर विभाजन होणार नाही याची दक्षता घ्यावी. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्या वस्त्यांचे शक्यतोवर विभाजन होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. नागरिकांचे प्रभागामधील दळणवळण शक्यतो विचारात घ्यावे. प्राथमिक आरोग्य सुविधा केंद्रे, दवाखाने, स्मशानभूमी, बाजारहाटाच्या जागा, पाणी पुरवठ्याच्या तसेच जलनिसारणाच्या सोयी सुविधा इत्यादीचा वापर ज्या नागरिकाकडून करण्यात येतो त्या नागरिकांचा समावेश असलेल्या प्रभागातच शक्यतोवर त्या सोयी सुविधा ठेवण्यात याव्यात. प्रभागातील मुलाकरिता सर्वसाधारणपणे उपलब्ध असणाऱ्या प्राथमिक शाळा, मैदाने इत्यादी शक्यतोवर त्याच प्रभागात ठेवण्यात याव्यात इत्यादी. 10. प्रभाग रचना करताना प्रगटक गट शक्यतो फोडू नये. अपवादात्मक परिस्थितीमध्ये प्रभाग रचना करण्याकरिता प्रगणक गट फोडणे आवश्यक असेल व घर यादी उपलब्ध नसेल तर त्या प्रकरणी सोबतच्या परिशिष्ट ब मध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्वेक्षण करून संबंधित क्षेत्रात लोकसंख्या कशा प्रकारे वितरित झाली आहे हे निश्चित करावे. सर्वेक्षण करताना जनगणना ज्यावेळी झाली त्यावेळी म्हणजे 2011 मध्ये लोकसंख्येचे वितरण कसे होते हे जाणून घ्यावयाचे असल्याने सर्वेक्षण करताना 2011 मध्ये जनगणनेच्या वेळी संबंधित व्यक्ती दिलेल्या पत्त्यावर राहत होती किंवा कसे, संबंधित इमारत कधी बांधण्यात आली इत्यादी बाबी लक्षात घ्याव्यात. 11. प्रत्येक प्रभागाच्या सीमेरेषेचे वर्णन करताना उत्तर, पूर्व, दक्षिण व पश्चिम अशा दिशा नमूद करून सीमारेषेचे वर्णन करावे. सीमारेषा नमूद करताना शहरातील सर्वसाधारण नागरिकांना प्रभागाची पूर्ण कल्पना येईल याची काळजी घ्यावी. 12. प्रभाग रचनेमध्ये प्रभागांना अनुक्रमांक देण्यात येतात. प्रभागाचे क्षेत्र चटकन लक्षात यावे याकरिता प्रभागांना अनुक्रमासोबत प्रभागाचे नाव देता येईल किंवा कसे हे तपासावे. प्रभागांना नाव देणे हे बंधनकारक नाही, तथापि महानगरपालिका आयुक्त प्रभागांना नाव देण्याबाबत निर्णय घेऊ शकतात. प्रभागांना नाव घ्यायचे झाल्यास ते अशा प्रकारे देण्यात यावे जेणेकरून सदर प्रभाग कोणत्या क्षेत्रातील आहे हे तत्काळ लक्षात येईल. उदाहरण, त्या प्रभागातील प्रसिद्ध असलेले महत्त्वाचे ठिकाण अथवा त्या प्रभागातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले एखादे नगर अथवा वस्ती इत्यादी. 13. प्रभाग रचनेचा नकाशा खालीलप्रमाणे तयार करावा. 1. गुगल अर्थचा नकाशा. या नकाशावर प्रगणक गटाच्या सीमा हिरव्या रंगाने दर्शवाव्यात. प्रगणक गटांचे क्रमांक व त्या प्रगणक गटांची लोकसंख्या दर्शवावी. 2. जनगणना प्रभागांच्या सीमा निळ्या रंगाने दर्शवाव्यात. 3. नकाशावर शहरातील महत्त्वाची ठिकाणे, रस्ते, नद्या, नाले, रेल्वे लाईन इत्यादी स्पष्टपणे दर्शवावे. 4. नवीन निवडणूक प्रभागांच्या हद्दी लाल रंगाने दर्शविण्यात याव्यात. 5. नकाशांचा आकार, नकाशावर दर्शविलेले प्रगणक गटाचे क्रमांक, लोकसंख्या इत्यादी तपशील वाचता येईल या प्रमाणात असावा. नकाशे सुलभपणे हाताळता यावेत याकरिता आवश्यक असल्यास 2 किंवा 3 भागात तयार करावेत. 6. प्रत्येक प्रभागाचा स्वतंत्र नकाशा तयार करावा. त्याच्या हद्दी स्पष्टपणे दर्शविण्यात याव्यात. त्या हद्दीवर असणारे रस्ते, नद्या, नाले, रेल्वे लाईन इत्यादी स्पष्टपणे नकाशावर नमूद करावेत.
7. प्रत्येक प्रभागामध्ये समाविष्ट झालेले प्रगणक गट व नकाशानुसार त्या प्रभागामध्ये समाविष्ट होणारे प्रगणक गट एकच आहेत याची खात्री करावी. तसेच जनगणनेकडून प्राप्त झालेली लोकसंख्येची आकडेवारी योग्यरित्या दर्शविण्यात आली आहे याची खात्री करावी. 14. आयोगाचे निकष, अधिनियमातील व नियमातील तरतुदी, माननीय सर्वोच्च न्यायालय व माननीय उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश विचारात घेऊन प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करावा. 15. मागील अनेक निवडणुकांमध्ये आयोगाच्या निदर्शनास आले आहे की क्षेत्रीय अधिकाऱ्याकडून अनेकदा चुका होतात. राजकीय दबावाला बळी पडून अयोग्य प्रकारे प्रभाग रचना केली जाते. अशामुळे अलीकडच्या काळात अनेक रीट याचिका माननीय उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. काही याचिकांमध्ये अशा चुकीच्या प्रभाग रचनेबाबत आदेश दिलेले आहेत. यामुळे सदर तयार केलेला कच्चा आराखडा कसा तयार करण्यात आला, का तयार करण्यात आला, नियम व निकषाचे पालन झाले आहे का इत्यादी बाबी आयोगाकडून तपासण्यात येतील. अशा तपासणीत आढळून आलेल्या मुद्द्यावर स्पष्टीकरण करणे व योग्य बदल करण्याची जबाबदारी उपरोक्त समितीची असेल. 16. वरील परिच्छेदानुसार कार्यवाही करून कच्चा आराखडा जतन करण्यात येईल व आरक्षण सोडतीच्या दिनांकापर्यंत त्याची गोपनीयता राखण्यात येईल. समिती व्यतिरिक्त इतर कोणालाही आराखड्याची माहिती दिली जाणार नाही. 17. आयोगाने जाहीर केलेल्या आरक्षण सोडत कार्यक्रमानुसार प्रारूप आराखड्यास माननीय राज्य निवडणूक आयुक्त मान्यता देतील. प्रारूप आराखड्यामध्ये हद्दीचे वर्णन करणे, आरक्षण तक्ता तयार करणे इत्यादी प्रक्रिया तयार करून आरक्षण सोडतीचा कार्यक्रम व प्रारूप प्रभाग रचनेची प्रसिद्धी करण्यात यावी. परिशिष्ट ब. प्रगणक गटाचे विभाजन करताना घ्यावयाचे जनगणना प्रभाग क्रमांक पैकी प्रगणक गट क्रमांक फोडणे आवश्यक ठरेल. त्याची चौकशी करून लोकसंख्या निश्चित केली, त्याचा तपशील, सर्वेक्षण केल्याची तारीख. अनुक्रमांक 1 जनगणना घर क्रमांक 2 कुटुंब प्रमुखांचे नाव 3 सन 2011 ची लोकसंख्या 4 अनुसूचित जाती असल्यास लोकसंख्या 5 अनुसूचित जमाती असल्यास लोकसंख्या 6 एकूण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती 1 प्रगणक गटाची लोकसंख्या 2 फोडलेल्या प्रगणक गटाचे सर्वेक्षण प्रमाणे निश्चित केलेली लोकसंख्या वजा 3 लगतच्या निवडणूक व प्रभागासाठी विचारात घ्यावयाची उर्वरित लोकसंख्या वरील 1, 2 उपायुक्त महानगरपालिका आयुक्त महानगरपालिका. परिशिष्ट क. गुगल अर्थ /MRSAC च्या नकाशावर प्रभाग रचनेची मांडणी करण्याची कार्यपद्धती. 1 गुगल अर्थ डाउनलोड करा. 2 फोल्डर तयार करा. 3 फोल्डरला स्थानिक स्वराज्य संस्थेचे नाव द्या. 4 5 सब फोल्डर तयार करा ज्यांना प्लेस मार्क, बाउंड्री, EB, बॅरियर आणि वार्ड अशी नावे द्या. 5 प्लेस मार्क फोल्डर उघडून त्यामध्ये गुगल अर्थ नकाशावर असलेले ग्रामपंचायतीचे स्थान चिन्हांकित करा. 6 चिन्हांकित करण्याबाबत संपूर्ण माहिती घ्यावी. त्यासाठी सोबत जोडलेली विस्तृत माहिती PDF व व्हिडिओ पाहावा. व्हिडिओ पाहण्यासाठी https://youtube.bnfrxh3drugk या लिंकवर जावे. 7 सर्वप्रथम पाथ टूलच्या साहाय्याने बॅरियर फोल्डरमध्ये सर्व नैसर्गिक सीमांचे उदाहरण रस्ते, नदी, नाले,
अडथळे इत्यादी रेषा आखून चिन्हांकन करावे. 8. त्यानंतर पॉलिगॉन टूलच्या साहाय्याने स्थानिक स्वराज्य संस्थाची सीमा ही बाउंड्री फोल्डरमध्ये चिन्हांकन करावे. 9. त्यानंतर पॉलिगॉन टूलच्या साहाय्याने EB चे चिन्हांकन करावे. EB फोल्डरमध्ये त्या स्थानिक स्वराज्य संस्थेत असणारे सर्व प्रगणक गटांची सीमा एक एक करून चिन्हांकित करावी. स्थानिक स्वराज्य संस्थेचे संपूर्ण परिक्षेत्राचे प्रगणक गटामध्ये समावेश होईल याची दक्षता घ्यावी. जिथे घरे नसतील व क्षेत्र मोकळे असेल, ज्यामुळे ते क्षेत्र कोणत्याही प्रगणक गटात येत असेल, त्या क्षेत्रासाठी 0 लोकसंख्या असलेला प्रगणक गट तयार करावा आणि हा प्रगणक गट लगतच्या प्रभागात समाविष्ट होईल याची दक्षता घ्यावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 2 प्रगणक गटामधील सामायिक सीमा चिन्हांकित करताना पॉलिगॉनची रेषा पूर्णपणे जुळणाऱ्या असाव्यात, त्यामध्ये अंतर नसावे. 10. त्यानंतर पॉलिगॉन टूलच्या साहाय्याने वार्ड फोल्डरमध्ये सर्व प्रभागांच्या सीमांचे चिन्हांकन करावे. प्रभागांची सीमा त्या प्रभागात येणाऱ्या प्रगणक गटांच्या सीमांशी जुळवावेत, तसेच लगतच्या प्रभागाच्या सीमेशी योग्य तऱ्हेने जुळवावेत. सर्व EB कोणत्या ना कोणत्या प्रभागात समाविष्ट होईल याची दक्षता घ्यावी. 11. या तयार केलेल्या प्रभाग रचनेची KML/KMZ फाईल व इमेज फाईल तयार करावी. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.